नमस्कार, मी कमला म्हणजेच अश्विनी कासार. कसं काय हे बोलते ही मुलगी असं खूप लोक विचारतात. खरं उत्तर द्यायचं तर ह्याचं क्रेडिट माझ्या एकटीचं नाही, नक्कीच नाही. असं सांगण्यात आलं होतं कलर्स मराठीकडनं, आमच्या पूर्ण टीमकडनं, की ही भाषा कुठली प्रदेशाशी निगडीत नसली पाहिजे, पण तरी त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलेपणा वाटला पाहिजे. दॅट्स द मोस्ट डिफिकल्ट टास्क. कारण कुठलाही शब्द घ्या, आपल्याकडे मराठी भाषा अशी आहे की जी पावलागणिक बदलते आणि त्या प्रत्येक शब्दाचं कौतुक त्या गावाला असतं, त्या राज्याला असतं, त्याच्यामुळे अर्ध मराठी अर्ध हिंदी अशा पद्धतीने ती भाषा डेव्हलप कर असं मला सांगण्यात आलं होतं. मी प्रयत्न केला, हळूहळू ते जमायला लागलं. सुरुवातीला खूप त्रास व्हायचा, बोलताना मध्येच इंग्रजी शब्दही यायचे. म्हणजे जर वाक्य असेल की अव्वा तुम्ही कुछ भी करो लेकिन ऐसा नक्का बोलू, तर चुकून असं यायचं की प्लीज अव्वा ऐसा नक्का बोलू. तर आता हे प्लीज कुठून आलं? तर आमचे जे पहिले दिग्दर्शक होते अजय मयेकर सर, त्यांनी खूप 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 मदत केली या बाबतीत. त्यांनी त्या भाषेकडे अश्विनी बोलते म्हणून बघू नकोस असं सांगितलं मला, आणि कमला ही भाषा कशी बोलेल ह्याचा विचार कर. ती कमलाची तिची भाषा आहे, त्याच्यामुळे शब्द शोधायला सुरुवात केली आम्ही. जसं की मतलबला कमला मतलब नाही म्हणत, मदबल म्हणते. तकलीफला तफलीक म्हणते. सो ती भाषा तयार झाली आणि आता कमलाची एक वेगळीच डिक्शनरी तयार झाली आहे. सो अव्वा हा शब्द तर आमच्या क्रिएटिव्ह टीमनेच दिलेला होता आणि त्या शब्दाशी तेव्हापासून जुडलेली नाळ ती आजपर्यंत तशीच आहे. या सगळ्याबद्दल आभार मानायचे तर ते कमलाच्याच शैलीत मानले पाहिजे. थँकस, तुम्ही लोग मला बहुत बहुत मदत केली आहे. और जब मी तुम्हाला थँकस बोलती आहे तो तुम्ही मला बोलना है वेलकम. ऐसा मला मालक बोले है, ऐसा मला मालक सिखावले है. और मी कुछ गलती केली है तो त्यासाठी तुम्ही मला माफ करो, और त्यासाठी बोलते है सावरी. तुमचा प्यार ऐसाच माझ्या ऊपर कायम रखो, और जंगल देवता तुम्हाला बहुत सारे आशीर्वाद देणार आहे. थँकस. नमस्कार, मी डॉक्टर निलेश साबळे. प्लीज सबस्क्राईब करा राजश्री मराठीला.